आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। चंद्रकांत पाटील यांच्या बाळासाहेब विरोधी विधानाला ठाकरे गटाला शिंदेंच्या शिवसेनेबरोबरच टीकेची आयती संधी मिळालेली आहे। कारण चंद्रकांत पाटलांनी बाळासाहेब ठाकरेंवर केलेल्या टीकेवरून संजय राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला, ज्यानंतर ठाकरे गट आणि शिंदेंची शिवसेनेमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। बाळासाहेब विरोधी विधान राजकीय घमासान, साधा निषेधही न करणारे कसले वारसदार। संजय राऊतांचे मुख्यमंत्री शिंदेंवर टीकेचे बाण, भाजपच्या वरिष्ठांकडे तक्रार, केसरकरांची माहिती। साधा निषेध केला नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी त्यांच्याबरोबरच्या, हे कसले वारसदार। ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांची ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील टीका। चंद्रकांत पाटलांनी बाबरी पतनावरून बाळासाहेब ठाकरेंसह तत्कालीन शिवसैनिकांवर टीका केल्यानं ठाकरे गट आक्रमक झालाय। ठाकरे गटानं आंदोलन करत चंद्रकांत पाटलांच्या हकालपट्टीची ही मागणी केली आहे। त्याच वेळेला खासदार संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा निषेध न करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही टीकास्त्र डागलंय। हे कसले वारसदार, यांना कोण वारसदार म्हणणार। बाळासाहेबांचा अपमान करणारे हे आजही तुमच्या बरोबर बसत असतील तर तुम्ही खरोखर लाचार, लोचड आणि मिंदे आहात। आमची मागणी कायम आहे, बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान असता कामा नये। आधीच बाळासाहेबांवरून ठाकरे गट आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। त्यातच चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर या संघर्षाला नव्यानं धार दिली आहे। तोच धागा पकडत संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलेला आहे। पण मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत भाजपच्या वरिष्ठांकडे नाराजीही व्यक्त केल्याचं स्पष्टीकरण मंत्री दीपक केसरकरांनी दिलंय। एक आहे त्यांनी वापरलेला शब्द हा त्यांना चफकळ बसतो। असं आहे की प्रत्येक वेळेला हे झालं की राजीनामा द्या, ते झालं की राजीनामा द्या, कारण तुम्ही आमच्या विरुद्ध निवडणुका जिंकू शकत नाही। तुम्ही प्रत्येक वेळेला सांगायचं की राजीनामा देऊन तुम्ही तुमची युती करा, मग तुम्ही राजीनामा दिला होता का? खरं तर चंद्रकांत पाटलांचं हे विधान शिवसेनेच्या जिव्हारी लागणार आहे। कारण सुरुवातीपासूनच शिवसैनिक बाबरी पतनाचं समर्थन करत आलेत। पण चंद्रकांत पाटलांनी एक प्रकारे बाबरी पतनात शिवसेनेचा संबंध नसल्याचा दावा केल्यानं शिवसैनिक आक्रमक झालेत। आता या प्रकरणात शिंदेंची शिवसेना काय पावलं उचलते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। चंद्रकांत पाटील यांच्या बाळासाहेब ठाकरेंविरोधी वक्तव्यानं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे। चंद्रकांत पाटलांच्या या विधानानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील नाराज झाल्याचं कळत आहे। त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंविरोधी विधान करणं चंद्रकांत पाटलांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे। चंद्रकांत पाटलांवर अमित शहा नाराज, बाळासाहेब ठाकरेंवरील वक्तव्य भूलं, वादग्रस्त वक्तव्य टाळा, शहांनी खडसावलं। बाबरी संदर्भातील विधानानं पाटील एकाकी। बाबरी मशीद पाडण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांचा सहभाग नव्हता असं विधान करत चंद्रकांत पाटलांनी वाद ओढवून घेतल्याचं पाहायला मिळतंय। मागील 2 दिवसांपासून ठाकरे गटासह विरोधकांनी चंद्रकांत पाटलांवर टीकेचे बाण चालवायला सुरुवात केली। पण त्यातच आता चंद्रकांत पाटलांच्या या विधानानं अमित शहा देखील नाराज झाल्याची माहिती मिळतेय। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशी वक्तव्य नको, अशी वादग्रस्त वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत, अशा शब्दात अमित शहांनी भाजप नेत्यांना खडसावल्याचं कळतंय। त्यानंतर आता भाजप नेत्यांनीही या प्रकरणात चंद्रकांत पाटलांना एकाकी पाडल्याचं दिसून येत आहे। देखिए, पाटिल जी का बयान पूरी तरीके से सुना गया होता या उन्होंने बताया गया होता तो अलग होता। उनके उस व्यक्तिगत बयान को इतिहास बदल नहीं सकता। बाला साहब जी ने राम जन्मभूमि के लिए जो योगदान भूमिका ली वो स्वागतार्ह, अभिनंदनीय है, समर्थनीय है। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेनं चंद्रकांत पाटलांचं विधान भाजपशी जोडणं गैर असल्याचं म्हटलंय। किंबहुना बाळासाहेबांच्या नावांमुळेच लोकांचं प्रेम मिळाल्याचं सांगत चंद्रकांत पाटलांना चिमटा काढलाय। बाळासाहेबांचा अपमान करण्याचा जर त्यांचा उद्देश नसेल तर मग आता आपल्याला बाळासाहेबांचं नाव घेता येत नाही आणि म्हणून कसंही हे करून ते भाजपशी जोडायचं
हे एवढं चुकीचं आहे असं मला स्वतःला वाटतं. सत्ताधारी स्वतः चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून हात झटकत असताना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरे गटानं चंद्रकांत पाटलांविरोधात आंदोलन करत बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. आमची मागणी कायम आहे. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान असता कामा नये. नाव घेऊ नका बाळासाहेबांचे आणि शिवसेनेचे. तुम्ही लाज आणली आहेत महाराष्ट्राला. एकंदरीतच राज्यातील सत्ताधारी पक्ष विविध मार्गानं बाळासाहेब ठाकरेंचा गौरव करत असताना चंद्रकांत पाटलांनी बाळासाहेब ठाकरेंविरोधात विधान करून वाद ओढवून घेतला. परिणामी चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याविरोधात आता त्यांच्या पक्षातून नाराजीचे सूर उमटू लागलेत. आता स्वतः अमित शहा देखील त्यांच्यावर नाराज झाले असतील तर चंद्रकांत पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मंगळवारी पाथर्डीमध्ये झालेल्या सप्ताहात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या भाषणांमुळे मुंडे भावा बहिणीमध्ये पॅचअप झाल्याचे संकेत मिळतात. आणि त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी एक मोठं विधान केलंय, ज्यात त्यांनी धनंजय आणि पंकजा मुंडे एकाच पक्षात येणार असल्याचं विधान केलंय. त्यामुळे मुंडे भावा बहिणीच्या माध्यमातून पुन्हा एकदा भाजप राष्ट्रवादीच्या युतीचे संकेत दिले जात आहेत का, अशी चर्चा देखील सुरू झाली आहे. पंकजा आणि धनंजय मुंडेंमध्ये पॅचअप होणार? राष्ट्रवादीतून धनंजय मुंडे भाजपमध्ये जाणार? मुंडे भाऊ बहीण एकाच पक्षात येणार? भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचे संकेत. एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या मुंडे भावा बहिणीतील ही जवळीक. कार्यक्रम धार्मिक असला तरी या कार्यक्रमातील दोघांनी एकमेकांसंदर्भात केलेली विधानं भावा बहिणीत पॅचअप झाल्याचे संकेत देणारे आहेत. माझा भाऊ मोठा झाल्याने मला आनंदच आहे. आम्ही दोघं एकाच्या पाठीवर जन्माला आलो. आमचं भविष्य काहीतरी असेलच की त्याची वाट बघा, घाई करू नका. आधी तर आम्ही जमू नये ह्याच्यासाठी देवपाण्यात लोक घेऊन बसले. आता आमच्यामधलं कोण चांगलं ह्याच्या भानगडीत पडायला लागले. हे राजकारण व्हायला लागले. राजकारण खरं काय आहे? राजकारण लोकांचं प्रेम. काही गज का होईना आजच्या या भगवान बाबाच्या 89व्या नारळी सप्ताहाच्या निमित्तानं बहिणीचं आणि भावाचं काही गज अंतर का होईना तुमच्या सर्वांच्या साक्षीने पूर्ण झालं. आमच्या विचाराच्या वाटण्या, आमचं वय एक सुईभर टोकाच्या स्क्वेअर फुटाचं सुद्धा नाही आहे. मुंडे भावा बहिणीत पुन्हा एकदा नात्यांची सांधणी झाली आहे. पण केवळ भगवानगडाच्या कार्यक्रमातच नव्हे तर आता राजकारणातही दोन्ही भाऊ बहीण एकत्र दिसणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यात कारण ठरलंय चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच पक्षात येणार असल्याचं विधान करत बावनकुळेंनी धनंजय मुंडेंच्या भाजपत घर वापसीचे संकेत दिले आहेत. पंकजाताई आणि धनंजयजी एकत्र येऊन या ठिकाणी काम करतात आहे, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंदाची गोष्ट आहे. धनंजय मुंडेजी असं बोलणे आणि पंकजाताईंनी त्याबद्दलचा रिस्पॉन्स देणे हे आमच्यासारख्या एका फळीतल्या कार्यकर्त्याकरता आनंदाची गोष्ट आहे. परिवारामध्ये कटुता नको, भाऊबंदकीमध्ये कटुता नको, हेच आपले संस्कार आहे. हे संस्कारच पाळले गेले पाहिजे. हे अजून घट्ट व्हावं, हे नातं अजून घट्ट व्हावं, अशीच मागणी माझी परमेश्वराला राहील. पंकजा मुंडेंनी मंगळवारी पाथर्डीत बोलताना पक्षानं जबाबदारी दिली तर आगामी विधानसभा निवडणूक पाथर्डीतून लढवणार असं विधान केलेलं. त्यामुळे धनंजय मुंडेंसाठी परळी सोडण्याच्या पंकजांच्या भूमिकेला पक्षाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळण्याचे संकेत बावनकुळेंनी दिले आहेत. आता धनंजय मुंडे परळीतील आगामी निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उद्धव ठाकरे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतल्यानं सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड उठवली आणि आता त्यातच शिंदेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलेला आहे. उद्धव ठाकरेंचा रिमोट कंट्रोल शरद पवारांच्या हाती असल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे.
महाविकास आघाडीचा रिमोट कंट्रोल पवारांच्या हातात. उद्धव ठाकरे नेते, रिमोट पवारांच्या हाती. भाजप शिवसेनेचा आरोप ठाकरेंच्या जिव्हारी. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी तयार झाली. पण या महाविकास आघाडीचा प्रमुख नेता कोण हे अजूनही जाहीर झालेलं नाही. छत्रपती संभाजीनगरच्या वज्रमूठ सभेत ठाकरेंच्या मोठ्या खुर्चीमुळे उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे प्रमुख अशी चर्चा सुरू झाली होती. मंगळवारी उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओक बंगल्यावर गेल्यानंतर आता शरद पवार यांच्या हातात महाविकास आघाडीचा रिमोट कंट्रोल असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय. ठाकरे घराण्याचा हा वारसा आहे की स्वतःच्या हातात रिमोट कंट्रोल ठेवायचा आणि उद्धवजींनी सत्तेसाठी, पदासाठी स्वतःचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात दिला. ही विसंगती ही महाराष्ट्रानं बघितलेली आहे आणि आज जी अवस्था ही ठाकरे गटाची झालेली आहे, ठाकरे उद्धवजींच्या बरोबर असणाऱ्या शिवसैनिकांची झालेली आहे, त्याला केवळ आणि केवळ कारणीभूत राष्ट्रवादी काँग्रेसची संगत आणि संजय राऊतांची साथ, याच्यामुळे ही वेळ आज उद्धवजींच्यावर आलेली आहे. सत्ताधाऱ्यांच्या या आरोपांमुळे ठाकरे गटाचा तिळपापड झालाय. आरोप करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करायला पाहिजे आणि आरोप करणाऱ्यांचं जे षडयंत्र आहे त्याचे हेडक्वार्टर दुर्दैवाने नागपूरलाच आहे आणि त्याचं प्रतिबिंब काल कोल्हापूरला चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून दिसून आलंय. त्यामुळे शरद पवार साहेबांना ज्यावेळेला आदरणीय नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेला भेटतात त्यावेळेला मग असं म्हणायचं का नरेंद्र मोदी साहेबांचा रिमोट कंट्रोल शरद पवार साहेबांच्या हातात आहे का बारामतीमध्ये आहे, असं म्हटलं तर त्यांना चालेल का? महाविकास आघाडीचे जन्मदाते शरद पवारच आहेत, पण पवारांच्या हातात रिमोट कंट्रोल असल्याचं सांगून उद्धव ठाकरेंचं महत्त्व कमी झाल्याचा प्रचार केला जातोय. त्यामुळे आगामी काळात रिमोटचा मुद्दा उपस्थित करून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा आहे. नागपूरहून उदय तिवांडेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. ठाकरेंचं मातोश्री निवासस्थान राज्यातील राजकीय घडामोडींचं केंद्र समजलं जातं. भाजप शिवसेना सरकार असो किंवा मग महाविकास आघाडीचं सरकार, मातोश्रीवर वर्षानुवर्षे देशातील दिग्गज नेत्यांची ये जा होत राहिली. पण उद्धव ठाकरेंनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतल्यानंतर सत्ताधारी आणि त्यातही शिंदेंच्या शिवसेनेनं मातोश्रीवर महत्त्व कमी झाल्याची टीका सुरू केली आहे. मातोश्रीचं राजकीय महत्त्व घटलं. सत्ताधाऱ्यांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र. सिल्वर ओकवरच्या पवार भेटीवर निशाणा. सत्ताधाऱ्यांचे आरोप ठाकरे गटानं फेटाळले. मातोश्री हे शिवसैनिकांचं श्रद्धास्थान. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भेटायला देशातील अनेक नेत्यांची पावलं याच मातोश्रीकडे वळायची. त्यामुळे मातोश्री हे राज्याच्या राजकारणाचं केंद्र बनलं होतं. पण उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओक गाठल्यानंतर आता मातोश्रीचं महत्त्व कमी झाल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी सुरू केलाय. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा वारसा हा सगळा गुंडाळून घेऊन वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सुपुत्र असणारे उद्धवजी हे लोटांगण घालत सिल्वर ओकवर दाखल झाले. हे बघितल्यानंतर महाराष्ट्रातल्या बाळासाहेब ठाकरे साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या सर्व शिवसैनिकांच्या मनाला वेदना झाल्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे समर्थक नेत्यांनी राष्ट्रवादीच्या इशाऱ्यानं उद्धव ठाकरे काम करत असल्याचा आरोप केलाय. आता पवार भेटीनं पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका सुरू केली आहे. आज उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या निवासस्थानी काका मला वाचवा याकरता गेलेले आहेत. सकाळी मातोश्रीवर स्वाभिमानाच्या वार्ता करायच्या आणि संध्याकाळी सिल्वर ओकवर लोटांगण घालायचं. माझ्यासारख्या शिवसैनिकांना याची खूप खंत वाटते आणि लाज वाटते.
सत्ताधारी पक्षाचे नेते मातोश्रीचं महत्त्व कमी झाल्याचा आरोप करत असले तरी ठाकरे गटाला मात्र हे मान्य नाही. सिल्वर ओकला गेल्यामुळे मातोश्रीचं महत्त्व कमी वगैरे झालं नाही आणि असं कमी होत नसते. मात्र जे लोक टीका करत आहे त्यामध्ये भाजप आणि मिंदे सरकारचे लोक असतील तर ते जे त्यांना भय वाटायला लागला आहे शिवसेनेत त्याच्या पोटी करत असतील. अदानी प्रकरणातल्या जेपीसीला विरोध असो किंवा मग मोदींच्या डिग्रीचा वार, वारंवार शरद पवार आणि अजित पवारांकडून काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही मुद्द्यांना विरोध केला जातोय. या आणि अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा आहे. पण त्यासाठी उद्धव ठाकरेंनी थेट सिल्वर ओक गाठल्यानं विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे. त्यामुळे मातोश्री आणि सिल्वर ओकच्या या राजकीय चर्चेत पुढे काय घडतं याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाविकास आघाडीच्या नागपूरमधील वज्रमूठ सभेच्या संभाव्य गर्दीवरून आत्तापासूनच दावे प्रतिदावे सुरू झालेले आहेत. आधी दर्शन कॉलनीमधल्या मैदानालाच विरोध करणाऱ्या भाजप आमदारांना आता गर्दीवरूनही टीका केल्यानं महाविकास आघाडीनं या जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे सभेच्या खुर्च्यांवरून आता राजकीय मिरच्यांची झोंबाझोंबी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. वज्रमूठच्या गर्दीवरून राजकीय आखाडा. 2000 खुर्च्यात बसतील, भाजपचा दावा. सभेच्या मैदानात खुर्च्या मोजायला या. विनायक राऊतांचा खोपडेंवर पलटवार. नागपूरमधल्या वज्रमूठ सभेआधीच या सभेच्या मैदानावरून राजकारण रंगलंय. आधी दर्शन कॉलनीच्या मैदानात सभा घेण्याला विरोध करणारे भाजपचे स्थानिक आमदार कृष्णा खोपडेंनी आता सभेसाठीचं मैदान छोटं असल्याचा आरोप केलाय. या मैदानात केवळ 2000ंचीच गर्दी होऊ शकते असं म्हणत कृष्णा खोपडेंनी महाविकास आघाडीच्या सभेच्या तयारीची हवाच काढून टाकण्याचा प्रयत्न केलाय. या मैदानाचा उपयोग क्रीडा क्षेत्रासाठी राहावा आणि म्हणून हीच आमची मागणी आहे. आणि महाविकास आघाडी हे तीन मैदान, तीन पक्षाचे हे पक्ष आहे आणि या छोट्याशा मैदानामध्ये हजार तुम्ही अगर पहा त्याच्यामध्ये VIP कव्हरेज अगर हे सर्व त्यांनी व्यवस्था केली तर जास्तीत जास्त हजाराच्या वर तर खुर्च्या बसू शकत नाही. पण भाजपच्या या दाव्याला महाविकास आघाडीनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ठाकरे गटातले खासदार विनायक राऊत यांनी भाजपनं सभेच्या दिवशी 50,000 खुर्च्या मोजायला यावं असं आव्हान दिलंय. किमान 50,000 खुर्च्या तिथे तर नक्कीच लागणार आहेत आणि आम्ही लावणार, आपल्याला ते नक्की दाखवून देऊ. परंतु आजूबाजूचे असलेले रस्ते हे सुद्धा तुरुंब भरले जात असताना त्यांना त्या सभेच्या वक्त्यांची भाषणं ऐकण्यासाठी स्क्रीनिंगची व्यवस्था केली जाणार आहे. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे वारंवार वज्रमूठ सभेला विरोध करतायत. आधी मैदानाला विरोध आणि आता गर्दीवरून टीका करत खोपडे महाविकास आघाडीच्या सभेला विरोध करतायत. त्यामुळे आता 16 एप्रिलच्या या सभेत नेमकी किती गर्दी होते, दर्शन कॉलनीतल्या मैदानात किती खुर्च्या लागतात आणि भरतात याची उत्तरं 16 एप्रिललाच मिळू शकणार आहेत. पण तुर्तास तरी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये गर्दीवरून दावे प्रतिदाव्यांचा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत. एकशे 52 हेक्टरवरती पेरणी करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत हळद काढणीचा हंगाम सुरू आहे. परंतु झालेल्या अवकाळी पावसामुळे वाळवण्यासाठी ठेवलेली हळद भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. मनमाडमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे 12,000 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालंय. अवकाळीचा 175 गावाला तडाखा बसला असून 887 झाडांची पडझड देखील झाली आहे. त्यामुळे शेतकरी सरकारच्या मदतीकडे आता डोळे लावून बसले.
धाराशिवमध्ये झालेल्या गारपिटीमुळे सोलर पॅनलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर सौरपंप योजनेचं पॅनलच आता गारपिटीनं तडकलेलं आहे. या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी एजन्सीकडे मागणी केली असता एजन्सी यासंबंधीचे पुरावे मागून शेतकऱ्याची अडवणूक करत असल्याचा प्रकार आता समोर आलाय. बँक ऑफ महाराष्ट्राच्या मॅनेजरला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला. या मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या प्रकरणी भाजपचे नेते नवनाथ शिराळेंसह इतरांविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. मॅनेजर उद्धट वागत असल्यानं मारहाण केल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलंय. अमरावतीमधील व्हायरल तवा बाबाची भंडाऱ्यातील सत्यपाल महाराजांनी पोलखोल केली आहे. गरम तव्यावरती ओला कपडा टाकून बाबा बसत असल्याचा खुलासा त्यांनी केलाय. बीडमध्ये आमदार संदीप आणि त्यांचे बंधू अर्जुन क्षीरसागर यांनी आपल्या वडिलांनाच धक्काबुक्की केली आहे. पितापुत्रात हा वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप समोर आलेलं नाहीये. मात्र वडिलांनी मुलाची धक्काबुक्कीची ही जी तक्रार आहे ती पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली आणि दोन्ही मुलांवरती गुन्हा दाखल झालाय. नाशिक महापालिकेनं पाणी साठ्याचं नियोजन करण्यासाठी शहराचं आठवड्यातून एकदा पाणी कपात करण्याचा प्रस्ताव मांडलाय. त्यामुळे नाशिककरांवरती पाणी कपातीचं संकट येण्याची शक्यता आहे आणि या प्रस्तावाला ठाकरे गटानं विरोध केलाय. मुबलक पाणी साठा असताना पाणी कपात का असा सवाल उपस्थित केला जातोय. मुंबईच्या मागणीनेही 3600 मेगावॉटचा टप्पा पार केलाय आणि नवा मोसमी उच्चांक गाठलाय. तर राज्याची वीज मागणी 24,500 मेगावॉटहून अधिक असल्याचं समोर आलंय. बोईसर दारापूर MIDCतील कंपन्यांमधून रासायनिक सांडपाणी समुद्रात सोडलं जात आहे. त्यामुळे समुद्रकिनारी पाण्यावर लाल थर दिसून येतोय. त्यासोबतच दुर्गंधीमुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झालाय. परभणीच्या पाथरी शहरात तणावपूर्ण वातावरण आहे. सोशल मीडियावरती एकानं आक्षेपार्ह पोस्ट टाकली आणि त्यानंतर आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करत जमावानं आंदोलन केलं. धुळ्यात मार्चमधील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील 8,797 शेतकऱ्यांना 6,75,00,000ची भरपाई देण्यात येणार आहे. धाराशिवचं आराध्य दैवत असलेल्या येडेश्वरी देवीच्या यात्रेच्या समारोपाच्या दिवशीच भाविकांकडून आतिषबाजी करण्यात आली आणि ही आतिषबाजी भक्तांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी होती. धाराशिवमध्ये घुगरी महाप्रसादाच्या वाटपानं येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सवाची सांगता करण्यात आली आहे आणि येत्या 5 दिवसांपासून ही यात्रा सुरू होती. या यात्रेला 17 लाख भाविक येडेश्वरी देवीच्या यात्रेत सहभागी झाले होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीची जय्यत तयारी सुरू आहे. धारणगावात 132 फूट लांबीचा बाबासाहेबांच्या विचारांचा प्रबोधनात्मक बॅनर लावण्यात आलाय. या बॅनरची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारून काही होणार नाही, तर संविधान वाचवण्याची गरज असल्याचं मत आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी हे मत व्यक्त केलंय. तर आंबेडकरांचा फक्त राजकारणासाठी उपयोग केला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. चंद्रपुरात महात्मा फुले जयंती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बहुजन समता पर्वाचं आयोजन करण्यात आलं. यानिमित्त शहरात 4 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नांदेडमध्ये 3 दिवस सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जलसा उत्सवाला देखील सुरुवात झालेली आहे आणि नागरिकांनी याला मोठी गर्दी केली. नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानात होणाऱ्या वज्रमुठ सभेला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केलाय. याच पार्श्वभूमीवर मैदानात आता 24 तास पोलीस सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्षासह 2 पक्षांची राष्ट्रीय मान्यता रद्द केल्यानंतर आता राजकीय वक्तव्य समोर येत आहेत. राष्ट्रवादी आणि इतर पक्ष निवडणूक आयोगाच्या योग्यतेत नसल्यानं त्यांची मान्यता रद्द करण्यात आली असावी, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिली आहे. शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत सोनसाखळी चोरी करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. साहिल पिंगळे असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 1,50,000चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. बाळासाहेबांबाबतच्या वक्तव्यावरून अमित शहा चंद्रकांत पाटलांवरती नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशी वक्तव्य नको असं त्यांनी पाटलांना खडसावल्याचंही बोललं जात आहे. आशिष शेलारांनी दिल्लीत जाऊन अमित शहा आणि JP नड्डांची भेट घेतली आहे. बैठकीत मनपा निवडणुकीसह राज्यातील राजकारणावरती चर्चा झाल्याची माहिती मिळते.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं अर्थात ईडीनं आरोपपत्र दाखल केलंय. मात्र या आरोपपत्रातून ईडीनं अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव वगळल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या. 19 एप्रिल रोजी या आरोपपत्रावरती कोर्टात सुनावणी होणार आहे. परभणीतील जिंतूर चारठाणा शिवारात बाईकचा अपघात झाला. या दोन्ही बाईक स्वारांचा मृत्यू झालाय. वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं पुलावरून पडून हा अपघात झाला. नांदेडमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय. पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. 3 मार्चला आरोपींनी गोळीबार करत एका तरुणाला लुटलं होतं. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करतायत. वाशिम जिल्ह्यात हळदीची 6152 हेक्टरवरती पेरणी करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत हळद काढणीचा हंगाम सुरू आहे. परंतु झालेल्या अवकाळी पावसामुळे वाळवण्यासाठी ठेवलेली हळद भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. मनमाडमध्ये झालेल्या अवकाळी पावसा ब्रेक नंतर न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. हेडलाइंस प्रायोजक सोफा फैक्ट्री, द कंप्लीट लिविंग सॉल्यूशंस अंडर वन रूफ. महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता. विरोधी पक्षातील काही आमदार सत्ताधाऱ्यांच्या गळाला. न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. अजित पवारांसह 15 आमदार भाजपसोबत जाणार. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या आरोपपत्रातून अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचं नाव वगळल्याची चर्चा. तर क्लीन चिट मिळाली नसल्याचं अजित पवारांचं वक्तव्य. अजित पवार भाजपसोबत जातील असं वाटत नाही. अंजली दमानियांचा दावा संजय राऊतांनी फेटाळला. राज्यातल्या सत्ता संघर्षाचा निकाल 14 मे आधी लागण्याची शक्यता. संपूर्ण राज्याचं निकालाकडे लक्ष. महाविकास आघाडीचा रिमोट कंट्रोल पवारांच्या हाती. शिवसेनेची टीका. ठाकरेंच्या पक्षाकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार पलटवार. बाळासाहेबांबाबतच्या चंद्रकांत पाटलांच्या विधानानं राजकीय घमासान. संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा. तर पाटलांची भाजपच्या वरिष्ठांकडे तक्रार. केसरकरांची माहिती. महाविकास आघाडीच्या नागपूरमधल्या वज्रमूठ सभेच्या संभाव्य गर्दीवरून दावे प्रतिदावे. 2000 खुर्च्याच बसतील भाजपचा दावा. तर खुर्च्या मोजायला येण्याचं विनायक राऊतांचं आव्हान. राज्यातल्या सत्ता संघर्षाचा निकाल 14 मे आधी लागण्याची शक्यता. संपूर्ण राज्याचं निकालाकडे लक्ष. आमदार संदीप क्षीरसागर यांची वडिलांना धक्काबुक्की. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आमदारांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा. मुंडे भावा बहिणीत पुन्हा एकदा नात्यांची सांधणी. दोघंही एकाच पक्षात येणार असल्याचे बावनकुळेंचे संकेत. अचलपूर स्वतंत्र जिल्हा करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर बच्चू कडू यांची माहिती. अवकाळी पाऊस गारपिटी संदर्भात अजित पवार आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांदरम्यान 50 मिनिटं चर्चा. सरकार विशेष पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता. दिल्लीत राहुल गांधी आणि नितीश कुमार यांची भेट. मोदी विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू.
राज्यामध्ये गेल्या 24 तासात 1115 नवीन कोरोना रुग्ण, दिवसभरात 9 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावरील चरित्र ग्रंथाचं 18 तारखेला ठाण्यात प्रकाशन. जन्मापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास चरित्र ग्रंथात. पंढरपूरच्या आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर. 10 जूनला तुकोबा रायांच्या तर 11 जूनला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान. आणि अभिनेता संजय दत्त चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जखमी. कन्नड चित्रपटात बॉम्बस्फोटाचा सीन शूट करताना संजय दत्त जखमी. अजित पवार लवकरच भाजपसोबत जाणार असल्याचं ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू झाली. राज्यातील सत्ता संघर्षावर कधीही सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊ शकतो आणि त्यानंतर राज्यात निर्माण होणारा राजकीय पेच सोडवण्यासाठी अजित पवार भाजपला मदत करणार असल्याचा दावा अंजली दमानियांनी केला आणि दमानिया यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे. अजित पवार भाजप सोबत जाणार, अंजली दमानियांचा मोठा दावा. दमानियांच्या दाव्यानं खळबळ. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांच्या या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे लवकरच भाजप सोबत जाणार असल्याचा दावा दमानियांनी ट्विटमध्ये केला. अंजली दमानियांनी हा दावा करताना मंत्रालयातील एका घटनेचा संदर्भ दिलाय. आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजप सोबत जाणार आहेत. तेही लवकरच बघू. आणि किती दुर्दशा होतीये महाराष्ट्राच्या राजकारणाची. काल जेव्हा मंत्रालयात गेले होते तेव्हा एका व्यक्तीशी माझं बोलणं झालं तर ते म्हणे अंजलीताई मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. आणि मी म्हटलं काय झालं तर म्हणे हे जे 15-16 आमदार आहेत ते बाद होणार आहेत आणि ते बाद झाल्यावर अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत. अंजली दमानियांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मात्र अजित पवारांनी दमानियांचा तो दावा साफ फेटाळून लावलाय. आज मंत्रालयात गेल्या होत्या, त्यांनी एक ट्विट केलंय की तिथे गेल्यावर एक माहिती मिळाली की अजित दादा आहेत ते आणि 15 आमदार भाजप बरोबर जाणार आहेत अशी धक्कादायक माहिती. एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या बद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार आहे. शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यावर लवकरच सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे. या पार्श्वभूमीवर दमानियांच्या या ट्विटला राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. अंजलीताईंच्याबद्दल मला आदर आहे कारण त्या एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. परंतु असं वक्तव्य करायचं आणि सुप्रीम कोर्टाच्या बद्दल हे योग्य आहे का तुम्ही विचार करा. सुप्रीम कोर्टाकडे ही केस क्लोज झाली. फायनल त्यांनी डिसिजन द्यायचा आहे. जो काही डिसिजन देतील तो त्यांचा अधिकार आहे. तो सगळ्यांनी ऍक्सेप्ट केला पाहिजे. आम्ही सुद्धा ऍक्सेप्ट. आम्ही एक शब्द काढलेला नाही सुप्रीम कोर्टाच्या डिसिजन बद्दल. अजित पवारांनी भलेही अंजली दमानियांच्या त्या दाव्याचं खंडन केलं असलं तरी पुन्हा एकदा अजित पवारांवरून नव्या चर्चेला तोंड फुटलंय. राज्यात पुन्हा पहाटेच्या शपथविधीची पुनरावृत्ती होणार का अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अंजली दमानियांच्या त्या ट्विटमुळे पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीची चर्चा सुरू झालेली आहे. 2019च्या त्या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणामध्ये राजकीय भूकंप आलेला होता. खरं तर ते सरकार अल्पजीवी ठरलं, पण अजित पवारांची फडणवीसांशी असलेली मैत्री महाविकास आघाडीच्या सत्तेत दरम्यान देखील पाहायला मिळाली आहे. तेवीस नोव्हेंबर 2019च्या पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली होती. खरं तर त्या घटनेला 3.5 वर्ष उलटून गेली आहेत. भलेही ते सरकार काही तासातच कोसळलं असलं तरी राज्याच्या राजकारणात वारंवार त्याचे संदर्भ दिले जातात.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी अजित पवारांविषयी केलेल्या ट्विटमुळे पुन्हा एकदा पहाटेचा शपथविधी चर्चेत आलाय. तसंच पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीची चर्चा सुरू झाली आहे. पहाटेच्या शपथविधीपासून अजित पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेला कायमचा तडा गेलाय. विशेष म्हणजे पहाटेच्या शपथविधीविषयी अजित पवारांनी आजतागायत खुलासा केलेला नाही आणि त्यामुळेच त्यांची झाकली मूठ 1.25 लाखांची कायम आहे. 2019 पासूनच्या राज्यातल्या राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास अजित पवारांनी फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 80 तासातच ते माघारी परतले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात त्यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णीही लागली. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर भाजपनं सरकारच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली होती. विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला. एकीकडे विरोधकांनी आरोपांची राळ उठवलेली असताना अजित पवारांनी मात्र भाजपवर टीका करणं टाळलेलं होतं. महाविकास आघाडी सरकारच्या अखेरच्या काळात अजित पवारांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. वैधानिक विकास महामंडळांवरून विधिमंडळ अधिवेशनात अजित पवार आणि फडणवीसांदरम्यान जुगलबंदी रंगली होती. मधल्या काळात अजित पवारांशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर जप्ती आली. तसंच त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांच्या घरांवर इन्कम टॅक्सनं छापेमारीही केली आणि त्यावरून बरंच राजकारणही झालं. मात्र असे काही अपवाद वगळता अजित पवारांनी भाजपला फारसं टार्गेट केल्याचं दिसत नाही. राज्यातल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अजित पवारांनी टार्गेट केलं, पण फडणवीसांवर मात्र त्यांनी टीका करणं टाळलं. नुकतंच छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत अजित पवारांनी फडणवीसांवर टीका टाळल्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यामुळे आता नागपूरमधल्या वज्रमूठ सभेकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांना दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे आणि या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची नावं वगळण्यात आल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे आता एक नवीन राजकीय चर्चा सुरू झालेली आहे. अजित पवारांना ईडीचा दिलासा. आरोप पत्रातून पवार दाम्पत्याचं नाव वगळलं. अजित पवारांना मिळणार क्लीन चिट. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या आरोपपत्रातून अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची नावं वगळण्यात आल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसातील राजकारणावर नजर टाकल्यास शरद पवारांनी अदानी प्रकरणी वेगळी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तर तिकडे पंतप्रधान मोदींची पदवी महत्वाची नसल्याचं सांगत अजित पवारांनी आपल्याच सहकारी पक्षाच्या मुद्द्यावर विरजण टाकलं होतं. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना ईडीच्या दिलाशाचं वृत्त आहे. मात्र अजित पवारांनी त्याचं खंडन केलंय. त्या बातमीमध्ये अजिबात तथ्य नाहीये. ती चौकशी चालू आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे क्लीन चिट मिळालेली नाहीये. ती कशाला अनुसरून बातमी दिली मला काही कळायला मार्ग नाही. पण मी आज स्पष्टपणे आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की अशा प्रकारची क्लीन चिट मिळालेली नाही. 2010 मध्ये नाबार्डच्या लेखापरीक्षणात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा समोर आलेला होता. बँकेनं मनमानी पद्धतीनं कर्जवाटप केल्यामुळे बँक तोट्यात गेल्याचे ताशेरे नाबार्डच्या अहवालात ओढण्यात आले होते. त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर कारवाई करण्याचे आदेश तत्कालीन राज्य सरकारला दिले होते. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री होते. रिझर्व्ह बँकेच्या दणक्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी 2011ला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करत प्रशासकाची नियुक्ती केली. त्या संचालकांमध्ये अजित पवारांचाही समावेश होता. या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीत बँकेचे 1600 कोटींचं नुकसान झाल्याचं उघड झालं. पुढे 2014 मध्ये राज्यात भाजप शिवसेना युतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला. 2019 मध्ये ईडीनं अजित पवारांविरोधात गुन्हा दाखल केला होता. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात ईडीनं गुन्हा दाखल केल्यामुळे अजित पवारांची चांगलीच कोंडी झाली आहे. पण आता या प्रकरणात अजित पवारांचं नाव आरोपपत्रातून वगळण्यात आल्यामुळे महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी त्यांना क्लीन चिट मिळणार का हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट,
न्यूज 18 लोकमत. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. राज्यातल्या 2 बड्या नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. कारण जेपीसी आणि अदानीच्या मुद्द्यावरनं शरद पवारांनी वेगळी भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा रंगलेली आहे. मंगळवारी रात्री उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या परस्पर विरोधी वक्तव्यांमुळे या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झालं होतं. तसंच महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्रही निर्माण झालं आणि त्यामुळेच ठाकरे पवार भेटीविषयी राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. त्यावर शरद पवारांनी हा खुलासा केलाय. काही प्रश्न वेगळी होत असली तरी आज महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष आहेत त्या सगळ्यांनी एका विचाराने काम करावं अशा प्रकारची आमची चर्चा झाली आणि त्यानुसार काही कार्यक्रम असले त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं हे धोरण आमचं ठरलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गेल्या काही दिवसातल्या राजकीय भूमिकेमुळे महाविकास आघाडीतले मतभेद समोर आले होते. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेसह केंद्रातल्या सगळ्याच विरोधी पक्षांनी अदानी प्रकरणी जेपीसीची मागणी लावून धरली आहे. संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारची चांगलीच कोंडी केली होती. एकीकडे विरोधक जेपीसीच्या मुद्द्यावर ठाम असताना शरद पवारांनी जेपीसीचा फायदा होणार नसल्याचं सांगत विरोधकांच्या मागणीतून हवा काढून घेतली होती. तसंच अदानी प्रकरणी हिंडनबर्गच्या अहवालावरही शरद पवारांनी सवाल उपस्थित केला होता. तर काँग्रेस आणि ठाकरेंचा पक्ष जेपीसीच्या मागणीवर ठाम आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडीचे सूर उमटू लागले होते. बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक राजकीय घडामोडींवर आणि भविष्याची दिशा ठरवण्यावर चर्चा झाली आणि चर्चा अत्यंत सकारात्मक झाली एवढंच मी सांगू शकतो. अनेक विषय चर्चेमध्ये होते. शरद पवार हे या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. मी होतो, सुप्रियाताई सुळे होत्या. उद्धवजी आणि शरद पवार साहेबांमध्ये अत्यंत सकारात्मक अशी चर्चा झाल्याचं मी सांगू शकतो. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद तसंच कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत यश मिळाल्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. पण कधी सावरकर तर कधी जेपीसी अदानीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील सुंदोपसुंदी समोर आलेली आहे. एकीकडे महाविकास आघाडीनं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वज्रमूठ आवळलेली असली तरी अनेक मतभेदांमुळे ती सैल होत असल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बीडच्या राजकारणातील मातब्बर क्षीरसागर कुटुंबात पुन्हा एकदा बाप लेकाचा वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपल्या वडिलांना धक्काबुक्की केल्याची घटना उघडकीला आलेली आहे. वडील रवींद्र क्षीरसागर यांच्या तक्रारीनंतर संदीप यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतात. पण यावेळी चर्चा थोड्या वेगळ्या कारणानं सुरू झाली आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्या जन्मदात्या वडिलांना धक्काबुक्की केली आहे. एवढंच नाही तर शिवीगाळ सुद्धा केल्याचा आरोप वडील रवींद्र क्षीरसागर यांनी केला. या प्रकरणी संदीप क्षीरसागर आणि त्यांच्या भावाच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय. शिवाजीनगर पोलीस स्टेशनला काल रवींद्र क्षीरसागर यांनी आपल्या 2 मुलांविरुद्ध तक्रार दिली. त्यांनी धक्काबुक्की केली, शिवीगाळ केली या संदर्भात घरगुती मॅटरवरून. त्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस स्टेशनला NC अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि त्याची जी चौकशी आहे पोलीस स्टेशन करत आहे. गुन्ह्यामध्ये संदीप क्षीरसागर आणि अर्जुन क्षीरसागर यांची नावं आहेत. काकांच्या विरोधात रान उठवणारे डॅशिंग आमदार अशी संदीप यांची ओळख होती. पण वडिलांना धक्काबुक्की केल्याचा आरोप झाल्यानं संदीप यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसलाय. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.
जातं। आता कारच्या आत मधमाशांनी पोळं कसं काय केलं हे माहिती नाही, परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्य व्यक्त करतायत। बिबट्याला झाडावर चढताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, पण तुम्ही त्याला कधी माकडाप्रमाणे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारताना पाहिलंय का? हा व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ IFS अधिकारी सुशांता नंदा यांनी ट्विटरवर पोस्ट केलाय, ज्यात बिबट्या एका माकडाची शिकार करण्यासाठी चक्क एका झाडाच्या फांदीवरून दुसऱ्या झाडाच्या फांदीवर हवेत झेप घेत उडी मारतो। बिबट्याचं हे अप्रतिम कौशल्य पाहून हा व्हिडिओ पाहणारे लोक थक्क झाले। हा व्हिडिओ 15 सेकंदाचा आहे, ज्यात बिबट्या माकडाचा पाठलाग करताना दिसतोय। शिकार होण्यापासून वाचण्यासाठी माकड एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारतो, तेव्हा बिबट्या माकडाप्रमाणे झाडावर उडी मारायला लागतो। आधी तो एका झाडावरनं दुसऱ्या झाडावर उडी मारतो, मग दुसऱ्या बाजूने उडी मारून माकडाला पकडतो आणि त्याची शिकार करतो। सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला फारसा वेळ लागत नाही। अनेक वेळेला सोशल मीडियावर असे बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे व्हिडिओज पाहून नेटकऱ्यांचं जबरदस्त मनोरंजन होत असतं। कधी प्राण्यांचे तर कधी काही विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात आणि चर्चेचा विषय ठरत असतात। सध्या अशाच एक आजीबाई चर्चेचा विषय बनल्या आहेत। हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील नक्कीच थक्क व्हाल। साडी नेसलेल्या वयस्कर आजी अगदी बिनधास्तपणे जळत्या फटाक्यांची माळ हातात घेत स्टंट करत असल्याचं दिसतंय। या आजींच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा भीती दिसत नाहीये। व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ केरळमधला असल्याचं सांगितलं जात आहे। लग्न समारंभात याआधी बऱ्याचदा वाद किंवा राडे होण्याच्या अनेक घटना पाहिल्या असतील। लग्न म्हटलं की छोटे मोठे वाद आणि नाराजी ही होतच असते, मात्र असे वाद किंवा नाराजी ही लगेच बोलून सोडवली देखील जात असते। पण अनेक वेळेला अशा घटना घडतात ज्यामुळे सगळ्याच गोष्टी बिघडून जात असतात। लग्न समारंभात मुलगी किंवा मुलगा पळून गेल्याच्या घटना अनेकदा समोर येतात, मात्र सध्या जी घटना समोर आलेली आहे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत येतोय। चीनमधल्या एका लग्नातली ही घटना आहे, ज्याची चर्चा संपूर्ण जगभरात सुरू आहे। लग्नाच्या रिसेप्शन पार्टीसाठी सगळे पाहुणे एकत्र आले होते। नवरदेव आणि नवरी छान तयार होऊन स्टेजवर एंट्रीही घेतली। वऱ्हाडी आनंदानं वधूवरांचं स्वागतही करत असल्याचं दिसलं, मात्र पुढच्याच क्षणी स्टेजवरील प्रोजेक्टरवर वधूच्या आणि तिच्या प्रियकराचा प्रायव्हेट व्हिडिओ प्ले होतो। या धक्कादायक खुलाशानंतर सगळेच पाहुणे हैराण झाल्याचं दिसतं आणि गोंधळ निर्माण होतो। वधूच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर ती नवऱ्याला हातातला बुके फेकून मारते। या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले। सध्या दिल्ली मेट्रो हा चर्चेचा विषय। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। परभणी जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसच्या झालेल्या दुरावस्थेमुळे बसेस रस्त्यावर कमी आणि गॅरेजमध्ये जास्त आहेत आणि अशी परिस्थिती असून बसेसच्या कमी संख्येमुळे प्रवाशांना अनेक अडचणींनाही सामोरं जावं लागतंय, तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांना सुद्धा सक्तीची रजा घ्यावी लागतेय आणि त्यामुळे त्यांच्या एकूण वेतनावर याचा थेट परिणाम होतोय। परभणीच्या गंगाखेड आगारातील या नादुरुस्त एसटी बसेस पहा। रांगेत उभ्या असलेल्या या नादुरुस्त बसेस पाहिल्यावर भंगाराच्या गोदामात आल्यासारखं होतं। या भंगार बसेस एसटी कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीवर उठल्या आहेत। एसटी नादुरुस्त असल्यानं बहुतांश ड्रायव्हर आणि कंडक्टर्सना सक्तीची सुट्टी घ्यावी लागतेय आणि त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगारही कमी निघतोय। सकाळचे चालक 15, वाहक 15 व दुपारी त्याच गाड्यांना स्क्रू भेटणारे 15 चालक 15 वाहक असे मिळून जवळपास 61 कर्मचारी यांना एक दिवस आड करून कमीत कमी 30 जणांना तर रजा द्यावा लागायला। या नादुरुस्त बसेसमुळे गावखेड्यांमध्ये जाणाऱ्या बसेसच्या फेऱ्या रद्द होतात। दुसरीकडे नादुरुस्त बसेसमुळे अपघाताचीही शक्यता असते। जुनाट बस सेवेत ठेवून एसटी प्रशासन
प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप होतोय। जोपर्यंत या जुनाट एसटी बसेस सेवेत आहेत तोपर्यंत एसटीची सेवा लोकप्रिय कशी होणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय। नादुरुस्त बस रस्त्यावर उतरल्याने त्यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा जीव देखील परिवहन महामंडळ धोक्यात घालतंय। याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। याविषयी अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला असता आम्हाला कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। जाता जाता महत्त्वाची आठवण ती म्हणजे या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण सोशल मीडिया अकाउंट्सवर न्यूज 18 लोकमतच्या पाहू शकता। त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या सोशल मीडिया अकाउंट्सना फॉलो करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।